नमस्कार मित्रांनो. इन्फ्रा सेक्टर स्टॉक जे असतात ना ते नेहमीच निराशा करतात. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर याचे प्रॉफिटॅबिलिटी इतर सगळ्या सेक्टरचे वाढले तरी इन्फ्राचे शेअर्सचे टोटल जर घेतले आपण तर ते प्रॉफिटॅबिलिटी दानकन पडलेली आहे. ओके, 12,500 कोटी ओके 2025ला होते ते एकदम 4,800 कोटी आलेले. त्याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत? मे बी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, NCC, ओके, नंतर अजून कुठला अफकॉन्स कन्स्ट्रक्शन, हे शेअर्स आहेत. त्यामुळे आणि नंतर केस इंटरनॅशनल असे बरेचसे शेअर्स आहेत ज्याची प्रॉफिटॅबिलिटी खाली आलेली आहे. कारण याचं कारण असतं की बेसिकली त्यांचे ड्यूज जे चेंज ऑर्डर्स असतात त्या फ्रक्टिफाय होत नाहीत किंवा गव्हर्नमेंटचे असं स्पेसिफिकेशन असतं. ते स्पेसिफिकेशन इतकं टाईट असतं की त्याच्यामधून तुम्हाला चेंज ऑर्डर काढताच येत नाही. आधी सांगतात गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स की ठीक आहे आत्ता घेऊन टाक रे L1 बेसिसवर, नंतर तुला चेंज ऑर्डर देतो. पण तसं होत नाही, कारण चेंज ऑर्डर घ्यायला प्रचंड मोठे अप्रूव्हल लागतात. आणि त्यामुळे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन तर चेंज ऑर्डरमध्येच डुबलेलं आहे की त्यांच्या काहीतरी 1000 कोटीच्या चेंज ऑर्डर्स आहेत किंवा स्कोप बदलला म्हणून आम्हाला एवढे पैसे जास्त द्यावे सरकार मान्य करत नाही आहे. त्याच्यामुळे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन दे आर क्लेमिंग इन ॲन्युअल रिपोर्ट्स की आम्ही खूप फॉलोअप करतो आहे, चेंज ऑर्डरचे पैसे येत आहेत वगैरे, तर सगळं फोल आहे. त्याच्यामुळेच ना हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन शेअर 45वरनं किती 55वरनं आला की ते 17ला आला. त्यानंतर परत गेला 45, परत आला 12 रुपयावर आणि आता 22 रुपयावर. मे बी जे ट्रेडर्स आहेत त्यांना हरकत नाही आहे ह्याच्यामध्ये खेळायला, पण बेसिकली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्स अजिबात उपयोगाचे नाहीत. ओके, त्याच्यापैकी दुसरा शेअर आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन. याची पण तीच कथा आहे. त्यांचे पेमेंट टर्म्स पण खूपच बेकार असतात. ॲडव्हान्स मे बी 5% मिळतो, त्यानंतर काय म्हणतात गोल कम्प्लिशन किंवा कम्प्लिशन बेसिसवर यांचं पेमेंट असतं. आणि कम्प्लिशन त्यांनी जर समजा तुम्ही सांगितलं की हा आमचा गोल कंप्लीट झाला आहे, ओके, ऑब्जेक्टिव्ह पहिला कंप्लीट झालेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते पंचलिस्ट काढतात की या आयटम तुम्ही म्हणता कंप्लीट झाला पण हे आयटम राहिलेले आहेत, त्यामुळे ते करा. त्यामुळे पेमेंट टर्म्स त्यांच्या खूपच खस्ता असतात. त्यामुळे खर्च होतच जातो आणि पेमेंट मात्र उशिरा येतं, खूपच उशिरा येतं. म्हणजे या कंपन्या कर्जबाजारीच असतात, कारण कर्ज घेऊनच त्यांचं वर्किंग कॅपिटल चालू असतं. ओके, तशा कंपन्यांना एंट्री पॉईंट आता चांगला दिसतोय. भारत तर काय बोगदे आणि टनेल आणि रस्ते आणि सगळे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला ऑर्डर देणारच या कंपन्यांना ऑर्डरची कमी नाही आहे, पण प्रॉफिटची कमी असू शकते. कधीतरीमध्ये आता मार्केटचं जसं काय स्ट्रक्चर चांगलं होत चाललं आहे तसं या पण कंपन्यावर जाणार. म्हणजे सगळे गधे गौडे भी दौडेंगे असं म्हणतात ना, जब अच्छे स्टॉक मार्केट में काल आता है तब गधे और कुत्ते भी दौड़ते हैं. तर तशा या कंपन्यांचं असू शकतं. पण ओव्हरऑल खूप खतरनाक सेक्टर आहे हा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि कन्स्ट्रक्शन सेक्टर. कारण याच्यामध्ये पेमेंट टर्म्सचाच इश्यू असतो आणि सिमेंट कॉन्क्रीटमध्ये किती पैसे खाल्ले आणि किती पैसे घातले याचा काहीच हिशोब लागत नाही बऱ्याच वेळेला. अच्छा, हे माझ्या अनुभवावरनं सांगत आहे मी. त्याच्यामुळे जिथे जिथे सिमेंट कॉन्क्रीट तत्सम युजेबिलिटी असते ना तिथे तिथे प्रॉब्लेमच असतात. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये गोते खाणार तुम्ही जर तुम्ही घेतले तर. आता दिसायला खूप छान दिसतं.